कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याच्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे। त्यानुसार राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेवर रविवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार असून त्यानंतर लगेच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती। मात्र याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला नव्हता। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी येत्या 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी, निमसरकारी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी दिला होता। तर दुसरीकडे केंद्र सरकारही नव्या निवृत्ती वेतन योजनेबाबत विचार करत असल्याचं सांगत सरकारने याबाबतचा प्रस्ताव गेले काही महिने प्रलंबित ठेवला होता। मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांची नाराजी सरकारला निवडणुकीत अडचणीची ठरण्याच्या धास्तीने महायुती सरकारने नव्या निवृत्ती वेतन योजनेबाबत हालचाली सुरू केल्या आहेत। त्यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या बेसिक 50% निवृत्ती वेतन देणारी सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव रविवारी मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे। या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या 13,45,000 इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी 8,27,000 इतके आहेत। त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्ती वेतन योजनेवर 52,689 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा हा 7,686 कोटी रुपये इतका आहे। याशिवाय एकूण वेतनावरील खर्च 1,27,544 कोटी इतका आहे। या सुधारित योजनेचा पर्याय स्वीकारण्याबाबत कर्मचाऱ्यांना 6 महिन्यात सहमती द्यावी लागेल। जे कर्मचारी डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त होतील त्यांना 1 महिन्यात हा पर्याय द्यावा लागणार आहे। राष्ट्रीय योजनेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचा 10% तर सरकारचा 14% सहभाग कायम राहणार असून ज्यांनी अजूनही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली स्वीकारलेली नाही किंवा त्यातील आपले योगदान दिले नसेल त्यांना 10% व्याजाने 1 वर्षात ही रक्कम भरावी लागेल। मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्ती झालेल्या सुमारे 8.5 लाखांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। या योजनेनुसार आंध्र प्रदेश धर्तीवर अधिकारी किंवा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर अखेरच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम निवृत्ती वेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे। कर्मचाऱ्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना 60% इतके निवृत्ती वेतन आणि महागाई भत्ता मिळेल।